नमस्कार मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण शिकणार आहोत नवीन प्रकारची बाही। तर आज आपण काय केलेलं आहे की मी बाहीची उंची जी आहे ती 5.5 घेतलेली आहे आणि जो संपूर्ण रुंदी आहे ती 7.5 घेतलेली आहे। आता खालून 2 इंचाचा आणि वरून 2 इंचाचा असा आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्याला आपण गोल गळ्यागत कसा शेप देतो तसा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा कट मारून घ्यायचा आहे। आता ही जी बाही आहे ती आपल्या साडीच्या अस्तरवरती मांडून आपल्याला खालच्या साईडने आणि तो गोल मधला कापलेला आहे त्याच्या कडेने आपल्याला टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे। कडेने संपूर्ण अशी कडेपर्यंत टीप व्यवस्थित अशा स्वरूपात मारून घ्यायची आहे। संपूर्ण टीप मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आतला कट करून काढायचा आहे आणि आपल्याला ही बाही जी आहे ती पलटी मारून घ्यायची आहे। संपूर्ण बाहीची टोक वगैरे व्यवस्थित आलं पाहिजे अशा प्रकारे नीट पलटी मारून घ्यायची आहे। आता खालून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपले जे अस्तर आहे ते व्यवस्थित बसेल। आता वरच्याही साईडने आपल्याला टीप मारून घेऊन जो एक्स्ट्राचा भाग आहे साडीचा तो आपल्याला कट करून काढायचा आहे बाहीचा। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन लिंक पोहोचत राहतील। आता एक मी छोटा कापडाचा तुकडा घेतलेला आहे, 4 इंचाचा कापडाचा तुकडा आहे आणि याला मी कडेने टीप मारून घेणार आहे व एक प्रकारची जाडसर नाडीला कशी आपण टीप मारून घेतो तशी मारून घ्यायची आहे आणि ही पलटी मारून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पलटी मारून झाल्यानंतर याला चुन्या मारून घ्यायच्या आहेत मधोमध आणि त्याला टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी टीप मारल्यानंतर आपल्याला एकसारखा फुलपाखराप्रमाणे आकार दिसेल, तुम्ही पाहू शकता। आता हा जो आकार आहे तो आपल्याला बाहीच्या मधोमध लावायचा आहे, परंतु त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, याच्या मधोमध नाडी लावून घ्यायची आहे। नाडी ही डिझाईनची लावायची आहे। नाडी व्यवस्थित लावून त्याच्यावरती एक गाठण मारून घ्यायची आहे जेणेकरून तुमची ही नाडी निसटणार नाही व ही बाहीचा आतला जो मध्य गोल आहे तो आपल्याला त्याच्यावरून ही टीप मारून घ्यायची आहे। आता जी नाडी आहे ती खाली जी आहे दोरी त्याला आपल्याला छोटे छोटे कापडाचे लटकन लावून घ्यायचे आहेत। छोट्या आकाराचे चौकोन घेऊन मी कापडाचे लटकन लावणार आहे। दोन्ही दोरींना आपल्याला छोटेसे लटकन तयार करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही साईडला लटकन लावून घ्यायचे आहे। आता वरचा जो अर्धगोल आहे त्याला मी नाजूकशी लेस लावून घेतलेली आहे आणि खाली जे आहे ते आपल्याला गोटापट्टी सारखी लेस लावून घ्यायची आहे। दोन्ही साईडला अर्ध्या गोलाच्या कडेने दोन्ही साईडला ही लेस लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली सुंदरशी बाही तयार झालेली आहे। अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी आणि लवकर होणारी ही बाही आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी जॉईंट केलेले आहे ते। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।